नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। प्रहार जनशक्ती पक्षाकडून महानगरपालिकेचे परभणी शहर ग्रामपंचायत असे नामकरण। परभणी शहरातील कचरा, पाणी आणि आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला असून महानगरपालिका शहरांमध्ये सुख सुविधा पोहोचविण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे। शहरातील नागरिकांना सुविधा पोहोचवणे तर दूरच राहिले, उलट परभणी शहर कचऱ्यामध्ये आणि खड्ड्यांमध्ये जात असल्याचा आरोप करत संतप्त झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज परभणी शहर महानगरपालिकेचे परभणी शहर ग्रामपंचायत असे नामकरण केले। परभणी शहरामध्ये मागील 4 वर्षांपासून प्रशासन आहे आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे परभणीचे असतानाही परभणी शहरातील नागरिकांना महानगरपालिकेकडून कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत, ही गंभीर बाब आहे। महानगरपालिका ही परभणी शहरातील राजकारण्यांनी आणि नगरसेवकांनी आळीपाळीने लुटली। शहरातील नेते, राजकारणी, नगरसेवक आणि मनपातील काही अधिकारी हे स्वतःच गुत्तेदार असल्याने बोगस कामे करून परभणी शहरातील नागरिकांकडून जमा झालेल्या टॅक्सचा पैसा हा गुत्तेदारांची बोगस बिले काढण्यासाठी वापरला जात आहे, असा आरोप यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी केला। परभणी शहर महानगरपालिकेची परिस्थिती पाहता महानगरपालिका ही ग्रामपंचायत म्हणून घेण्याच्याही लायकीची नाही, असाही आरोप यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आला। महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने परभणी शहर महानगरपालिकेचे नामकरण परभणी शहर ग्रामपंचायत असे करण्यात आले व अशा आशयाचा नामफलक प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आला। यावेळी महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आणि शहरातील राजकीय व्यवस्थेच्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, शहर प्रमुख अंकुश गिरी, प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे जिल्हा प्रमुख केशव जाधव, जिल्हा सचिव रामेश्वर पुरी, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, तालुका प्रमुख उद्धव गरुड, ऑटो संघटना शहर प्रमुख शंकर दामोदर, सर्कल प्रमुख सुरेश आगलावे, नारायण धुमाळ, हेमराज गरुड, राहुल शिवभगत, शैलेश नवघडे, संतोष जोंधळे, संजय वाघमारे इत्यादी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24। खानापूरची जर परिस्थिती बघितली तर खानापूर सारखीच जी स्मशानभूमी आहे खानापूरची ती पूर्ण कचऱ्यानं व्यापून टाकलेली आहे। तेथील जे सर्व लोक आहेत ते कचरा प्रश्न आमच्या इकडे एवढा गंभीर प्रकारे झालेला आहे की ते पाहायचंच काम नाही। म्हणजे आपल्या कचरा प्रश्नासाठी पाणी प्रश्न सुद्धा एवढा बिकट आहे। महानगरपालिकेकडे महावितरणची थकबाकी आहे असं महानगरपालिकेचे अधिकारी सांगतात। 4 वर्षापासून जर प्रशासक असतील तर ही थकबाकी कोणाच्या जीवावर केली आणि ती का फेडली नाही याचं उत्तर सुद्धा आम्ही आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून परभणी महानगरपालिकेला ग्रामपंचायत हे नाव त्याचमुळे आम्हाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। इथं पालकमंत्री असून सुद्धा जर परभणीचे महावितरणकडे थकबाकी असेल तर या पालकमंत्र्यात सुद्धा या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात येत आहे। या अशा सर्वच प्रश्न जे आहेत ते इतके गंभीर प्रकारे झालेले आहेत। पाणीसुद्धा परभणीकरांना वेळेवर भेटत नाही। कोणतीच सुखसुविधा आत्तापर्यंत 9 वर्ष झाल्या निवडणुका लागून केलेल्या आहेत। इथले फक्त सत्ताधिकारी जे आहेत ते वाटेघाटे करूनच आपलं राजकारण चालवत आहेत, अशाच प्रकारे या ठिकाणी दिसत आहे। या सर्व राजकारण्यात सुद्धा या ठिकाणी जाहीर आम्ही निषेध करून ग्रामपंचायत परभणी शहर पालिकेला ग्रामपंचायत असं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। नगरपालिकेवर मागच्या 4 वर्षापासून प्रशासन आहे म्हणून डायरेक्ट सरकारचा हस्तक्षेप आहे। असं असतानाही परभणी महानगरपालिकेवरची परिस्थिती आज एखाद्या ग्रामपंचायतपेक्षाही वाईट आहे। फक्त महानगरपालिका करून मोठ्या प्रमाणावर टॅक्स वाढवण्यात आला, परंतु नागरिक सुविधा कुठल्याही दिल्या जात नाही। आज तुम्ही पाहाल तर परभणीमधच्या प्रत्येक रस्त्यावरती कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहे। मोकाट कुत्र्यांचा प्रश्न आहे। 15 दिवसाला 20 दिवसाला एकदा पाणी येतं। परभणी महानगरपालिकेचे दवाखाने बकाल आहे, तिथं लोक पेशंट आहेत परंतु डॉक्टर आणि सुविधा नाही आहेत। ह्या सर्व पार्श्वभूमीवर आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने परभणी महानगरपालिकेचं नामकरण केलं आहे आणि त्या लोकभावना आहेत त्यांचा आदर करत आज परभणी शहर ग्रामपंचायत असं नाव दिलेलं आहे। ग्रामपंचायत नाव देताना आम्हाला लाज वाटते की महाराष्ट्रामध्ये अनेक मोठ्या ग्रामपंचायती इतक्या चांगल्या आहेत की त्यांचं योगदान चांगलं आहे, त्यांच्या सुविधा चांगल्या आहेत, परंतु प्रहार जनशक्ती पक्षाने हे जे आंदोलन केले प्रतिकात्मक आहे। परंतु भविष्यामध्ये जर महानगरपालिका व्यवस्थित काम करणार नसेल किंवा लोकांच्या आरोग्याशी खेळणारच असेल तर भविष्यातील आंदोलनं हे अत्यंत आक्रमक होतील। परंतु हे सगळं पाहत असताना परभणी जिल्ह्यातील परभणी शहरातील सर्व राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी मात्र मोकळून गप्पा आहेत, कारण की आज जे विरोधात आहेत ते कधी काळी मनपाच्या सत्तेत होते आणि जे काल परवापर्यंत सतत होते ते पण विरोधात होते। म्हणून परभणी शहराचे जे काय बकाल परिस्थिती आहे यासाठी परभणी शहराची राजकीय व्यवस्था जबाबदार आहे
आणि सगळ्यांनी मिळून परभणी शहर महानगरपालिका नागवायचं काम केलेलं आहे आणि परभणी शहर महानगरपालिका नागवल्या गेल्यामुळेच आज परभणी महानगरपालिकेकडे रडगडा नाही की आमच्याकडे पैसा नाही, परंतु आता प्रशासन आहे, सरकार डायरेक्ट हस्तक्षेप करू शकतं. सरकारनं अनेक प्रकारच्या सुविधा द्यायला पाहिजे होत्या आणि आता एक अंडरग्राऊंड ड्रेनेज येतं आहे. अंडरग्राऊंड ड्रेनेज तोंडावर असताना त्याचं काम सुरू होणार असताना देखील परभणीमध्ये रस्ते केले जात आहेत, तर हे गुत्तेदाराला पोहोचण्यासाठीच केले जात आहे असा आमचा ठाम आरोप आहे. आणि प्रहार जनशक्ती पक्ष ज्या पद्धतीनं या आज आंदोलनात उतरला आहे, भविष्यामध्ये अनेक आंदोलन आम्ही आक्रमक पद्धतीनं करू, कारण की आम्ही परभणीकरांचं देणं लागतो आणि परभणी शहरातील नागरिकांचं आरोग्य आणि त्यांना सुखसुविधा नाही हे परभणी महानगरपालिकेचं काम आहे. आज हे प्रतिकात्मक आंदोलन आहे, भविष्यात याही पेक्षा मोठं आंदोलन होईल.